तर आपण ही दृश्य पाहतोय। MiG-21 या लढाऊ विमानाची सेवा 6 दशकांनंतर आजपासून थांबवली जाणार आहे आणि त्याचं हे आता अखेरचं उड्डाण आहे। आज MiG-21 हे थांबवलं जाणार आहे। हवाई दलानं एक विशेष सोहळा त्यासाठी आयोजित केलेला आहे आणि त्याची थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। हवाई योद्धा आज निवृत्त होणार आहे। MiG-21 या विमानाची सेवा आजपासून थांबवली जाणार आहे आणि त्यासाठी आज निरोप समारंभ आयोजित केलेला आहे। हे अखेरचं उड्डाण आहे MiG-21चं। या विमानांना आता निरोप दिला जाणार आहे। चंदीगड हवाई तळावरची ही दृश्य 1963 मध्ये भारतीय हवाई दलामध्ये MiG-21 सामील झालेलं होतं आणि आज चंदीगड एअर बेसवर याच विमानांना निरोप दिला जातोय। भारतीय हवाई दलामध्ये 62 वर्ष सेवा दिल्यानंतर MiG-21 लढाऊ विमान आज निवृत्त होत आहे। हवा में प्रक्षिप्त किए कर सकते हैं, जिससे हमारी युद्ध क्षमता को बढ़ोतरी मिलती है। युग बदलते हैं, तकनीक बदलती है, प्रौद्योगिकी बदलती है, पर साहस, समर्पण और देश के प्रति आस्था हमेशा अटूट रहती है। MiG-21 जेट हे पहिल्यांदा 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेलं होतं। भारताचं पहिलं सुपरसॉनिक जेट होतं, म्हणजेच ते ध्वनीच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त वेगानं उडू शकत होतं आणि या लढाऊ विमानाचं शेवटचं विमान 23व्या स्क्वॅड्रनचा भाग आहे, ज्याला पॅन्थर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आणि आज याच MiG-21चा निरोप समारंभ आहे। आज त्यांचं अखेरचं उड्डाण आहे। ही संपूर्ण सज्जता आपण पाहिलेली आहे। गेल्या 62 वर्षांमध्ये MiG-21 भारतीय सशस्त्र दलामध्ये मोठ्या प्रमाणात कामगिरी केलेली आहे, मात्र आज त्यांना निरोप दिला जातोय। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये, त्याचबरोबर 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा या MiG-21 विमानांचा वापर करण्यात आलेला होता। त्याचबरोबर 1999च्या कारगिल युद्धामध्ये आणि 2019च्या बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये MiG-21 लढाऊ विमानांची महत्त्वपूर्ण कामगिरी होती आणि ती संपूर्ण जगानं पाहिलेली होती। आणि आज या लढाऊ विमानांना निरोप दिला जातोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, आज या लढाऊ विमानांना MiG-21 या लढाऊ विमानांना निरोप दिला जातोय। चंदीगडमधली थेट दृश्य आपण पाहतोय, काय सांगाल? खरं तर 60 वर्षांची सेवा देऊन MiG विमान आज निवृत्त होत आहे। 1962-63 मध्ये भारतात झाले। 65च्या युद्धात ते नव्हते, पण बांगलादेश विरुद्धच्या युद्धात अतिशय महत्वाची भूमिका MiG-21 ने पार पाडलेली होती आणि त्यानंतरही सातत्याने महत्वाच्या भूमिकेत दिसून आलं होतं। आज हे MiG विमान निवृत्त होत आहे। 60 वर्षांचा कालावधी संपूर्ण या विमानांची सेवा दिलेली आहे। अतिशय मोलाची भूमिका काढलेली आहे। खरं तर सोव्हिएत बनावटीचं हे विमान याच्यात हे जेव्हा त्या काळात जेव्हा भारताकडे आलं होतं तेव्हा ते जी माहिती जी होती ती पण आपल्याला देण्यात आली होती सोव्हिएत विमानांची, त्यामुळे त्याचं अतिशय विशेष असं महत्व आहे। आणि 1971 पासून आजचा म्हणजे काही दिवसांपूर्वी जे पडसाद युद्धाचे उमटले होते त्या युद्धात सुद्धा MiGने अतिशय महत्वाची अशी भूमिका पार पाडलेली आहे। आणि आता आपण हे थेट दृश्य या विमानाच्या निरोपाचे आपण बघतोय। आज शेवटली जे 20 ते 30 ते 40 विमान आहेत ते सुद्धा निवृत्त होतील आणि त्याचं रिप्लेसमेंट काय राहणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर तेजस विमानाचं जागा पूर्णपणे भरून काढेल अशी अपेक्षा होती, पण त्याला थोडी कालावधी वेळ लागला। जे इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन असतं त्याला उशीर होत आहे, पण त्यामुळे एकूणच पण MiG विमानांचा जो महत्व भारतीय वायुदलाचा महत्वाचा कणा मानणारे होतं काही काळापुरता आणि अतिशय महत्वाचा आहे। पॉलिश भाषेमध्ये त्याला अगदी पेन्सिल सुद्धा म्हणण्यात येतं। त्याचं जे कॉकपिट होतं, जसं काही एक्सपर्टनी जे सांगितलेलं आहे की अतिशय लहान होतं कारण की त्याचा सोव्हिएत प्रभाव होता, पण एकूणच या विमानांची अतिशय मोलाची अशी संपूर्ण भूमिका भारतीय हवाई दलात राहिली
पहिल्या आणि असं ऐतिहासिक महत्वपूर्ण विमानाला आज निरोप समारंभ आहे. कारण की आता जनरेशन वाईज विमानं बदलत चाललेले आहे. जनरेशन 6 पर्यंतचे विमानं झाले आहे. पण हे मिग याच्यातलं हे संपूर्ण MiG-21 विमान अतिशय मोलाची अशी भूमिका भारतीय हवाई दलाकरता या विमानाने पार पाडलेली आहे. अगदी तर चंदीगड मधली थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. MiG-21चा निरोप समारंभ आणि यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर तिन्ही ही सगळी दृश्य आपण चंदीगड मधली पाहतोय. लढाऊ मिग विमानांना अखेरचा सलाम दिला जातोय. गेल्या 62 वर्षांमध्ये या MiG-21 विमानांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि आज हा अखेरचा क्षण, अखेरचं उड्डाण. रशिया आणि चीन नंतर भारत MiG-21चा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. रशिया आणि चीन नंतर भारत हा MiG-21चा तिसरा सर्वात मोठा ऑपरेटर राहिलेला आहे. 1964 मध्ये हे विमान पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान म्हणून हवाई दलात समाविष्ट झालेलं होतं आणि त्यानंतर सातत्यानं यानं सशस्त्र दलामध्ये लढायांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं.